चे सगळ्याच परीक्षांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रश्न हे अंकगणितावर विचारले जातात। टीईटी परीक्षेमध्ये पण याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी 30 प्रश्न विचारलेले दिसून येतात। तर या ठिकाणी बघितलं तर 5वी ते 8वी जे 5वी 8वीच्या वर्गाचे जे स्कॉलरशिपचे पुस्तक आहेत, तर हे स्कॉलरशिपचे जे पुस्तक आहेत हे जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आधी एक बेस म्हणून पाया म्हणून जर केलेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। याचा सराव जास्तीत जास्त करा। त्याच्यानंतर नितीन महाले सरांचं जे काही पुस्तक आहे याचा सराव जास्त करा। याच्यामध्ये जे उदाहरण आहे ते सोडून बघा आणि आपल्याला किती पद्धतीने सोडवता येते, चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते याचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला आगामी काळामध्ये फायदा होणार आहे। पुढचा विचार केला बालमानसशास्त्र। मित्रांनो, या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला मार्क येतात, परंतु बालमानसशास्त्रामध्ये मार्क येत नाही। त्याचं कारण असतं त्याच्यामध्ये अध्ययन उपपत्ती, ठीक आहे, बरेच सिद्धांत, बऱ्याच गोष्टी असतात, ह्या वाचत नाही। तर याच्यासाठी एक उत्तम पुस्तक आहे फडके प्रकाशनाचं, मानसशास्त्राचे पुस्तक आहे फडके प्रकाशन म्हणून। तर हे जुनं पुस्तक जर तुम्ही विकत घेतलं आणि त्याच्या जर योग्य संकल्पना वाचून काढल्या आणि त्याच्या नोट्स काढल्या आणि बाजारात इतर काही नोट्स असतील त्या पण जर तुम्ही घेतल्या तर नक्कीच बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क पडू शकतात। फक्त आपल्याला बालमानसशास्त्रातल्या जे काही कॉन्सेप्ट आहे, थेरी आहे, त्या आपल्या क्लिअर असल्या पाहिजे आणि त्याचा आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे प्रश्न सोडवण्याचा। पुढचा जो विषय आहे आपला परिसर अभ्यास। मित्रांनो, परिसर अभ्यासामध्ये आपल्याला माहिती आहे विज्ञान, भूगोल, इतिहास या अनेक विषयांवर जे काही छोटे छोटे प्रश्न असतात ते प्रश्न विचारलेले असतात, परंतु ह्या परिसर अभ्यासाच्या बेसिक संकल्पना देखील आपल्या क्लिअर नसतात। मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की जे शालेय पुस्तकं आहे ते शालेय पुस्तकं चांगल्या पद्धतीने आपण वाचले किंवा त्याच्या नोट्स काढून ठेवल्या तर मला वाटतं परिसर अभ्यास या विषयामध्ये एका विषयामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क्स येऊ शकतात। आता राहिला विषय पेपर 2चा। आता पेपर 2चा जो विषय आपला त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सामाजिक शास्त्र आहे, ठीक आहे, सोशल सायन्स हा ज्या विद्यार्थ्यांचा विषय आहे तर त्यांनी 5वी ते 8वीची जी काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान ह्या सगळ्या विषयांच्या बारीक ज्या काही संकल्पना आहेत त्या वाचून काढल्या पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे, ठीक आहे। आणि जर ज्या विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नसेल तर मग त्यांनी तात्यांचा जो काही ठोकळा आहे ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ठीक आहे, अनेक विज्ञान यांच्या ज्या संकल्पना दिलेल्या आहेत, छोट्या छोट्या जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण वाचून काढल्या पाहिजे आणि त्याची रिव्हिजन आपण जास्त टाइम केली तर मला वाटतं पेपर 2ला पण तुम्हाला चांगले मार्क येऊ शकतात आणि पुढची जी टीईटी परीक्षा आहे ही तुम्ही उत्तीर्ण होऊ शकतात। आणि याच्याही पलीकडे जर आपण विचार केला तर आपल्याला पेपर पॅटर्न काय असतो, त्या पेपर पॅटर्नमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे अगोदर माहिती करून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही PYQ आहे, ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, कोणताही एक जो तुम्हाला आवडेल असा PYQचा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा संच जर तुम्ही विकत घेतला आणि त्याच्यामध्ये प्रश्नांचे पॅटर्न जर तुम्ही बघितले हे PYQ, तर हा पॅटर्न लक्षात घेऊन त्या पद्धतीनं तुमच्या अभ्यासाची दिशा तुम्ही ठरवली तर नक्कीच तुम्ही जो कट ऑफ आहे तो कट ऑफ पार करू शकतात। कदाचित त्या कट ऑफ पेक्षाही जास्त मार्क तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात। तर अशा पद्धतीने या संदर्भ ग्रंथांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फायदा